नमस्कार मित्रांनो, नवा व्हिडिओ नवीन न्यूजला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सौरभ स्वराके व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे आणि ती योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना। आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज आपण प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल माहिती बघणार आहोत। प्रधानमंत्री स्वनिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांचे जीवन बदलवणारी योजना। कोविड महामारीच्या काळात रस्त्यावरील विक्रेत्यांचे जीवन खूपच कठीण झाले होते। त्यांच्या या कठीण काळात मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली। ही योजना रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवन बदलवण्याचा प्रयत्न करते। या योजनेचे उद्दिष्ट आर्थिक सहाय्य, रस्त्यावरील विक्रेत्यांना 10,000 रुपयापर्यंतचे कर्ज देऊन त्यांच्या व्यवसायाला चालना देणे। त्यानंतर स्वावलंबन, विक्रेत्यांना आत्मनिर्भर बनवून त्यांचे जीवनमान उंचावणे। डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल जे आपण व्यवहार करतो, फोन पे, गुगल पे यांना प्रोत्साहन देणे। आत्मनिर्भर भारत, देशाच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठबळ देणे। या योजनेची प्रमुख उद्दिष्टे: कर्ज, विक्रेत्यांना 10,000 रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते, जे त्यांना नवीन साहित्य खरेदी करण्यास, व्यवसाय वाढवण्यास किंवा काही वेळा आपल्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते। व्याज अनुदान, वेळेवर जर कर्ज फेडल्यास सरकार 60% व्याज अनुदान देते, त्यामुळे विक्रेत्यांचा आर्थिक बोजा कमी होतो। कॅशबॅक, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कॅशबॅक देत असते, त्यामुळे विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते व त्यांचा व्यवसाय अधिकच पारदर्शक बनतो। याचे लाभार्थी कोण कोण असू शकतात, तर 50 लाखाहून अधिक विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। याचा अर्थ देशभरातील लाखो विक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। कोण घेऊ शकते लाभ? शहरी भागात रस्त्यावर विक्री करणारे सर्व विक्रेते, यामध्ये फळ विक्रेते, भाजी विक्रेते, त्यानंतर चहा विक्रेते, पुस्तक विक्रेते इत्यादींचा समावेश होतो। त्याशिवाय ज्यांच्याकडे विक्रेतीचे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा यासाठी पात्र आहेत। ज्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विक्रीचे प्रमाणपत्र आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत। ज्यांना सर्वेक्षणात ओळखले गेले आहे, म्हणजे ज्या विक्रेत्यांची नोंदणी सर्वेक्षणात झाली आहे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात। प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तर यामध्ये ULB किंवा TBC किंवा ULB कडून LOR द्वारे जारी केलेले वेल्डिंग किंवा ओळखपत्राचे प्रमाणपत्र। विक्रेत्यांना खालीलपैकी एक कागदपत्र सादर करण्याची देखील आवश्यकता असू शकते। यामध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मनरेगा कार्ड, चालक परवाना, पॅन कार्ड इत्यादींचा समावेश आहे। वरील कागदपत्रे जर यशस्वीरित्या सादर केल्यावर कोणीही प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन देखील अर्ज करू शकतो। प्रधानमंत्री स्वनिधी पथविक्रेता कर्ज ऑनलाईन अर्ज पद्धत खालीलप्रमाणे आहे: http://moHUA.gov.in या वेबसाईटद्वारे तुम्ही अर्ज करू शकतात। CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात। यामध्ये आधार कार्ड आणि आधार कार्डला जोडलेला मोबाईल क्रमांक हा अत्यंत आवश्यक आहे। त्याशिवाय तुम्हाला पथविक्रेता प्रमाणपत्र सुद्धा लागेल। निवडणूक ओळखपत्र म्हणजे वोटर ID सुद्धा गरजेचे आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे, पण आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। धन्यवाद।